आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरामध्ये इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असून त्याचे पडसाद घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर सुद्धा होताना पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी गॅस तुटवड्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या असताना जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र एक वेगळाच आणि शाश्वत पर्याय समोर आलाय। कुसुंबा इथल्या एका खासगी गोशाळेमध्ये तब्बल 2000 गायींच्या शेणापासून गोबर गॅस आणि विजेची निर्मिती केली जाते। गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे गोशाळेला गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा कोणताही फटका बसलेला नाहीये। दररोज सुमारे 250 घनमीटर मिथेन गॅसची निर्मिती होत असून त्यातून गोशाळेतील 40हून अधिक कर्मचाऱ्यांच्या स्वयंपाकासह दुग्ध व्यवसायासाठी लागणाऱ्या ऊर्जेची गरज पूर्ण केली जाते। मी जळगावच्या एका खाजगी गौशाळेमध्ये आहे आणि याच ठिकाणी बघू शकता हा गाईच्या शेणापासून बनलेला हा प्लांट आहे ज्याला गोबर गॅस म्हणले जातं आणि या ठिकाणी गाईच्या शेणापासून हा निर्मिती केली जात होत आहे आणि मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी हा गॅसचा वापर जो आहे इथल्या असलेल्या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरतोय। हाच तो प्लांट आहे ज्या त्या ठिकाणून शेणापासून निर्मिती केली जातोय आणि याच ठिकाणी आतमध्ये हा अंडरग्राऊंड गॅस तयार केला जातो आहे आणि या माध्यमातून हा जो गॅसची जी व्यवस्था केलेली आहे यावर शेगडी देखील पेटवून या ठिकाणी उद्योजक तयार केले जात होते। पूर्ण ही पाईपलाईन सिस्टमनं बनवले गेलेली आहे आणि हा गॅसची ही शेगडी जळताना आपण पाहायला मिळतं। तर याच ठिकाणी ज्या पद्धतीनं सिलेंडरचा गॅसचा दिसतो आहे तसंच ह्या गॅस देखील या ठिकाणी दिसलेला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात याचा वापर होतो आहे आणि कशा पद्धतीचा याचा फायदा होतो या संदर्भात बोलण्यासाठी व्यवस्थापक आपल्यासोबत आहे। काय सांगणार कशा पद्धतीचे हा गॅसची निवड? अनेक ठिकाणी सिलेंडर उपलब्ध नाही, व्यवसाय किंवा व्यवहार ठप्प झालेले पाहायला मिळत आहे, मात्र हे याच्यावर मात देऊन आपण कसं निर्मिती केलेली आहे? तर आपल्याला हे निश्चित होणारच होतं आहे। काय झालं, आपण 1996 मध्ये एक गोबर गॅस तयार केला। आम्हाला कमतरता भासत होती म्हणून आपण 200 क्युबिक घनमीटरचा एक परत गॅस तयार केला सर। आणि आज जवळजवळ जर आपण बघितलं तर आम्ही 1000-1500 किलो गाईसाठी मका बरडा, बाजरी असेल, गहू असेल तो उकडून आपण त्या गाईंना देतो उबाळून। परत इथे 40 फॅमिल्या काम करतो त्यांना आपण फ्री ऑफ कॉस्ट गॅस दिलेला आहे। परत जे तूप आणि दूध गरम करतो 500 लिटर पर डे त्याच्यासाठी पण आपण गॅसच हा उपयुक्त आहे। आणि लाईट गेल्यानंतर त्याच्यावर जवळजवळ 8 ते 9 तास आपण हा इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो गॅसवर, 100% गॅसवर। हे पण संयंत्र आपण इथे लावलेलं आहे आणि गॅस हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे सर। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।